आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। माढ्यामध्ये भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी। मोहिते गट अस्वस्थ। धैर्यशील मोहिते शरद पवारांच्या संपर्कात। 2 दिवसांमध्ये मोठा राजकीय निर्णय घेणार। पवारांच्या पक्षाकडून लढण्याची शक्यता। काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे माहितीच्या वाटेवर। नागपूरमध्ये राजू पारवेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार। जात प्रमाणपत्राच्या प्रकरणामध्ये दिलासा मिळाल्यास नवनीत राणा भाजपकडून लोकसभा लढणार। विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 ला मराठीला माहिती। अमरावतीमध्ये नवनीत राणा 3 लाखांच्या मताधिक्यानं विजयी होतील। अमरावतीमधून 1 खासदार देणार असं मोदींना सांगून आलोय। रवी राणांची प्रतिक्रिया। एमआयएम राज्यामध्ये लोकसभेच्या 6 जागा लढवणार। छत्रपती संभाजीनगर, धुळे, नांदेड, मुंबईसह विदर्भामध्ये 2 उमेदवार उभे राहतील। इम्तियाज जलील यांची माहिती। पूर्व विदर्भामध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही तर ठाकरे गट आणि आमच्यामध्ये फरक काय? शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकर यांचं वक्तव्य। रामटेकची जागा आमच्या हक्काची, बोंडेकरांचा दावा। मी एकाला मोकाच्या कारवाईतून वाचवलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांच्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा। ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता, म्हणजे दादा एवढ्या वेळेस वाचवला। आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारांकडे यायचं नाही। मलाही थोडस अडचण होते, पण तसं आता उंदू नका कुणीच। अजितदादा मोकळ्या मनाचे माणूस। मोकातला आरोपी सोडवला हे दादांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये सांगितलं। कायदा नमवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची किती चालते हे दादांनी स्वतः सांगून टाकलं। ट्विट करत आव्हानांचा अजित पवारांवर निशाणा। तथाकथित जाणत्या राजांनी लोकांची घरं फोडली, पण आज त्यांचंच घर फुटलंय। देवाच्या घरामध्ये हे फेडावंच लागतं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची नाव न घेता शरद पवारांवर टीका। जाणता राजा तुम्हाला माहिती कोण आहे? तरी मागच्या 5 वर्षामध्ये आपला प्रयोग करून पाहिले। लोकांचे घर फोडायचं त्यांचं धंदा आयुष्यभर। आज स्वतःचं घर फुटलं हे आता केव्हा तरी परमेश्वराच्या दारामध्ये फेडावं लागतं।